कशासाठी घातल्या कोणाला माहिती, का घातल्या हेही माहिती नाही. ते कुटुंब असणारं शिकलेलं कुटुंब आहे, पण शिकलेलं कुटुंब असूनही पारधी समाजाचं आहे म्हणून त्याला गोळ्या घालण्यात आलं. ही मानसिकता आजही या देशाची आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, की आज आपण असणारा सत्ता कशासाठी मागतो, आपण सत्ता कशासाठी मागतो, तो हा जो वंचित राहिलेला समूह आहे, मग भटक्यांमधला असेल, लहान ओबीसी मधला असेल, किंवा इथला असणारा अण्णाराव पाटील यांनी मांडलेला धनगर आदिवासींमधला असणारा भांडण सोडवता कसा येईल त्यांनी असणारा फॉर्म्युलाही दिला, पण कुठलाही सरकार त्याच्यावरती विचार करायला तयार नाही. मित्रो, हे प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत, प्रलंबित राहिलेले प्रश्न, आणि त्याच्याच मध्ये अडकवलेला आहे. सत्ता घेऊन आपण सोडवणार आहोत. आता निवेदन द्यायला आम्ही कोणाकडे जाणार नाही. त्याला 70 वर्ष निवेदन दिली, 70 वर्ष निवेदन दिली, पण 70 वर्ष निवेदन दिल्यानंतर सुद्धा कचऱ्याच्या टोपलीशिवाय त्यांना दुसरी जागा मिळाली नाही. ही परिस्थिती आहे. मी आज असं म्हणेन की इथली व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल, इथली व्यवस्था बदलावी. शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर स्कॉलरशिप द्यावी लागते, ओबीसीला द्यावी लागेल, भटक्या विमुक्ताला द्यावी लागेल, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला द्यावी लागेल. पण आज तुटपुंजी आहे, ओबीसीला मिळतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही यांच्याकडून मागत नाही, आम्ही एवढंच म्हणतोय की ओबीसीचं बजेट वेगळं आहे, एसटीचं बजेट वेगळं आहे, एससीचं बजेट वेगळं आहे. त्याच्यामधला अधिक खर्च तुम्ही शिक्षणावरती करा, स्कॉलरशिपवरती द्या, स्कॉलरशिप दुप्पट करा, तर या मुलांचं भागू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. आदिवासी नेते विखे आपल्या समोर यांनी मांडलं. आज मी असं म्हणेन की आदिवासी समाजाची असणारी हालत फारच बेकार, आज फारच बेकार. कारण का तिथेही कुटुंबशाही आली, आदिवासींच्या राखीव जागांमध्ये सुद्धा कुटुंबशाही आली. आणि म्हणून जस्टिस गायकवाड कमिटीने 12,000 कोटीचा, 1200 कोटीचा ट्रायबल डिपार्टमेंट मधला असणारा भ्रष्टाचार काढला. किती अधिकाऱ्याने किती भ्रष्टाचार केला, नावं सकट दिलं, पण एकावरती सुद्धा एफआयआर झाली नाही अशी परिस्थिती. एफआयआर झाली नाही. आदिवासी विद्यार्थी हा म्हणत होता की मला जी स्कॉलरशिप मिळते ती माझ्या खात्यामध्ये टाकू नका, कारण का मला पैसा सांभाळता येईल. जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था चालू द्या. खिशामध्ये पैसे आले बँकेच्या मार्फत आणि आदिवासींच्या हॉस्टेल्स आता असणारा ओस पडल्या अशी परिस्थिती. मी इथल्या आदिवासींना विचारतो की ज्यांना निवडून दिलं ते गेले कुठे, त्यांनी आवाज का उठवला नाही. मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. द्यायचं की न द्यायचं हे सरकारचा भाग आहे.
पण आता सर आदिवासींमध्ये सुद्धा ही मागणी मागायची नाही, आम्ही तुमच्या विरोधात. या भूमिकेमुळे जसा सत्तेतला कुटुंबशाही, सत्तेतली कुटुंबशाही एकांगी पडली, तशा रीतीने आदिवासी सुद्धा एकांगी पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून माझं आदिवासींना आव्हान आहे, या आपण एकांगी पडू नका. जी प्रश्न आहेत, परिस्थिती आहे, समोरासमोर बसून त्या ठिकाणी सोडवतो. कोणाचं चोरण्याचं कारण नाही, ज्याचं आहे त्याला मिळेल, पण इथं देण्याची दानत पाहिजे हे आपण असताना लक्षात घ्या. सरकारला ती देण्याची दानत नाहीये, आणि म्हणून आज इथला समूह विवशतेत पडला हे आपण असताना लक्षात घ्या. आज तो विवशतेत पडलेला आहे. अर्धा महाराष्ट्र दुष्काळ आहे. मुंबईत दुष्काळ कधीच नसतो, म्हणून आपल्याला दुष्काळ माहित नाही. पण ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागामध्ये 1111 फिरावं लागतं. मित्रो, या दुष्काळावरचा असणारा तोडगा निघू शकतो हे आपण लक्षात घ्या. जसं मुंबईला पाणी सातत्याने मिळतं, महाराष्ट्रात दुष्काळ झाला तरी मुंबईत दुष्काळ होत नाही, तसा तो कोकणपट्टीतही होतो. प्रश्न एवढा आहे की पाण्याचं नियोजन करण्याची असणारी गरज आहे. मी उदाहरण द्यायचं झालं तर सिंदखेडा असेल, तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे, आजही दुष्काळी. तापी आणि नर्मदा त्याच्या 50 किलोमीटरवरनं वाहते. महाराष्ट्र शासन महाराष्ट्राच्या वाट्याचं आलं 35 टीएमसी पाणी ही गुजरातला द्यायला निघालेली आहे, पण महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. गुजरातला का देत आहे? तर पंतप्रधान आहे, आपली खुर्ची राहिली पाहिजे म्हणून गुजरातची खुश करा अशी असणारी परिस्थिती आहे. शिवसेनेला मी असणारा विचारतो की या तापीच्या 35 टीएमसीच्या पाण्यावरचं कधी भांडण उभं केलं का एवढं सांगा. 35 टीएमसीचं पाणी हे फार मोठं है। इम्तियाज अगर आप भी लड़ोगे तो शायद मेरे ख्याल से ये 35 टीएमसी के पानी से औरंगाबाद के पानी की समस्या भी खत्म हो सकती है। लेकिन प्लानिंग नहीं, विचार नहीं, राज्य करायचं म्हणून करायचं, हा काळ आपण असताना त्या ठिकाणी संपवला आणि हा काळ संपवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती आणल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे आपण असताना लक्षात. राजाराम पाटील आपल्याशी बोलले, मुंबईच्या कोळीवाड्याचा, आगरीवाड्याचा, ईस्ट इंडियनचा, भांडाऱ्यांचा. मी 90 साली म्हणालो होतो ज्या सगळ्या आगरी वस्त्यांमध्ये, कोळ्यान वस्त्यांमध्ये, की आता उठा, तुम्ही आता उठलात तर गावठाणं वाचू शकाल. आता त्यांनी असं झोपडपट्टीला हात घातलाय, पण झोपडपट्टीमधली जमीन संपली की ते गावठाणाच्या जमिनीला हात घालते आणि आज तो हात त्यांनी घातलाय. इतिहास ज्याला माहित नसेल, इतिहास ज्याला माहित नसेल त्यांनी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट व्हावं जस्टिस रेड्डी यांचं. जस्टिस रेड्डी यांचं
मुंबईच्या संदर्भातला इतिहास 90 पानांमध्ये आहे आणि त्या 90 पानाच्या इतिहासामध्ये तो जज असा म्हणतो, सुप्रीम कोर्टाचा जज असा म्हणतो की जी 7 बेटं होती, या 7 बेटाच्या लोकांनी पोर्तुगीज बरोबर लढाई केली. हारलं कोणीच नाही, पण समझोता झाला. हारलं कोणीच नाही, समझोता झाला. त्यांनी व्यापार मागितला आणि जमिनी यांना असणाऱ्या त्यांच्या दिल्या. ब्रिटिशांनी या 7 बेटांचं एक अख्खं मोठं बेट केलं, असं असणारा इतिहास. काँग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीमधला असेल, सेनेमधला असेल, बीजेपी मधला असेल, यांचे नेते बिल्डर आहेत की नाही एवढं मला सांगा. यांचे नेते बिल्डर आहेत आणि बिल्डर असल्यामुळे जिथे जमीन मिळेल ती गिळंकृत करा. मग इथला असणारा स्थानिक माणूस उद्ध्वस्त झाला तरी चालेल. मी इथला असणारा आगरी असेल, कोळी असेल, भंडारी असेल, ईस्ट इंडियन असेल, याला असणारा सांगतो की ह्या जमिनी वाचवायच्या असतात. आम्ही लढायला तयार आहोत, वकिलांची फौज उभी करायला तयार आहोत. पण सेनेला सोडणार का हे पहिल्यांदा सांगा. कारण का हे आगरीवाडे, कोळीवाडे, भंडाऱ्यांच्या वस्ती, आदिवासींच्या वस्ती, ईस्ट इंडियनच्या असणाऱ्या वस्त्या, 6 बिल्डर्स आहेत मुंबईचे की त्यांनी डोळे ठेवलेत. लोकसभेचं इलेक्शन आहे म्हणून जरा थांबलंय. लोकसभेचं इलेक्शन एकदा संपलं की पुन्हा जेसीपी लागल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असणारं लक्षात घ्या. जेसीपी लागल्याशिवाय लक्षात घ्या. आपण जर वंचित बहुजन आघाडीबरोबर जोडलात, वंचित बहुजन आघाडीबरोबर आपण जोडलात, तर हे कोळीवाडे, आगरीवाडे, भंडारीवाडे हे वाचल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असणारा लक्षात घ्या. पण प्रचार केला जातोय की इथला असणारा मुस्लिम फार बदमाश. मी इथल्या असणाऱ्या या सगळ्या वस्तीमधल्या राहणाऱ्या लोकांना विचारतो, ज्यांनी असणारा जेसीपी लावले ते कोण होते? जेसीपी लावले ते कोण होते? तो मुसलमान होता. आपण बघतोय शिवाजी पार्कवर तो मुसलमान असेल. वंचित बहुजन आघाडीची सभा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर बोलतायत आणि प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टीकास्त्र सोडलेला. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्याचं कोणीच ऐकायला तयार नाही. काँग्रेस हे ऐकायला तयार नाही, राष्ट्रवादी ऐकायला तयार नाही, सेना बीजेपी तर नाहीच नाही. याचं कारण दोघंही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघंही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. कांग्रेस ये कह रही है कि हम सॉफ्ट हिंदुत्ववादी हैं और आरएसएस बीजेपी ये कह रही है कि हम हार्ड हिंदुत्ववादी हैं. कहां सेक्युलरिज्म रहा? कांग्रेस के साथ में जो झगड़ा है वो सीटों का झगड़ा नहीं है. कांग्रेस से झगड़ा है वो प्रिंसिपल का झगड़ा है. हम यही कह रहे हैं कि कांग्रेस वालों से कि ये जो आरएसएस संविधान के खिलाफ है, इस संगठन को संविधान के दायरे में लाने के लिए आप क्या कर सकते हैं, ये हमको बताओ. क्या इसके लिए आप लड़ने के लिए तैयार हैं? लेकिन कांग्रेस मौन है, एनसीपी मौन है, कोई कहने के लिए तैयार नहीं है. अकबर से, अखबारों से
और जिन जिन लोगों से वो मिलते हैं वो कहते हैं कि हम 6 सीटें देने के लिए तैयार। मैंने कहा कि सवाल सीटों का नहीं है, सवाल सीटों का नहीं है। बड़ी बाबा साहब की लड़ाई के बाद, महात्मा फुले की लड़ाई के बाद, श्याम महाराज की लड़ाई के बाद मैं समझता हूं कि यहां के 50% लोगों को एक सामाजिक आजादी मिली और वही सामाजिक आजादी संविधान ने दी है। यह गारंटी कहां है? यह गारंटी कहां है कि जो कांग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी कह रही है और राहुल गांधी अपने आप को जनोईदारी कह रहा है, दोनों का इशारा मनुवादी व्यवस्था की ओर है। महात्मा फुले से लेके बाबा साहब तक हम लोग की लड़ाई जो है इस मनुवादी व्यवस्था के खिलाफ थी और आज मिली हुई आजादी जो है वो हम बरकरार रखना चाहते हैं। चाहे फिर कांग्रेस के साथ भी लड़ना होगा तो कांग्रेस के साथ भी यहां पर लड़ेंगे।